नमस्कार, मी मेघा कुची. रोकठोक या चर्चात्मक कार्यक्रमात आपलं स्वागत. सध्याच्या कोरोनाच्या या महामारीमध्ये खरे योद्धे जर कोण असतील तर त्या परिचारिका, अर्थातच नर्सेस. कोरोना या आजाराला आता वर्ष लोटून गेलं आहे आणि कोरोनाच्या या लढाईमध्ये आपला जीव धोक्यात घालून गेले वर्षभर न थकता या नर्सेस काम करत आहेत. सध्या ICU मध्ये काय परिस्थिती आहे, अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमध्ये ते रुग्णांचे जीव कसे वाचवत आहेत, या आणि अशा अनेक प्रश्नांबाबत आजच्या इंटरनॅशनल नर्स डे निमित्त आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. बऱ्याच नर्सेस आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशीच बोलूया. आप खुद ICU वार्ड में काम करती है, फिलहाल किस तरह की सिचुएशन है? हम सुनते हैं, देखते हैं कि बेड्स अवेलेबल नहीं है, वेंटिलेटर अवेलेबल नहीं है. किस तरह की सिचुएशन है फिलहाल? अभी तो मैन पावर का सिचुएशन प्रॉब्लम चल रहा है. तो हम लोग को 3-4 पेशेंट को साथ में देखना पड़ता है विथ वेंटिलेटर पेशेंट. देन पेशेंट को सिचुएशन का तो ब्रीथिंग का बहुत प्रॉब्लम है. पेशेंट को सैचुरेशन कम होते, पेशेंट को वेंटिलेटर का डालना पड़ता है, वेंटिलेटर कम लगेगा, ऐसा प्रॉब्लम है. कितने बेड्स होते हैं, कितने पेशेंट्स होते हैं एक ICU वार्ड में? आपके यहाँ कितने हैं? मेरा वार्ड में 12 है. ICU साउथ में तो 14 पेशेंट्स है, 14 बेड, 16 बेड है, तो फुल होते हैं डेली. अच्छा, आपण बघतोय सध्या बेड्स अवेलेबल नाही आहेत, वैद्यकीय सुविधांची कमतरता आहे. आपण ज्यावेळी वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडतात, मनुष्यबळ अपुरं पडतं आणि त्यावेळी एखाद्या रुग्णाचा जीव जातो, त्यावेळी तुमच्या मनात काय भावना येतात, कारण तुम्ही तिथे असता त्यांच्या सेवेसाठी? आम्ही जिथे असतो, कारण आम्हाला याबद्दलची खंत वाटते की आम्ही जर त्या ठिकाणी आहोत आणि आम्ही मनुष्यबळ कमी असताना किंवा काही सर्व सुविधा कमी असताना जर आम्ही त्याचे प्राण नाही वाचू शकत किंवा त्यासाठी आम्ही काही प्रयत्न करू शकत नाही तर ती आमची सर्वात मोठं आमचा लॉस आहे. बिकॉज आम्ही जेवढं आम्ही काम करतो ते पेशंटचं रिकव्हरी करण्यासाठीच आम्ही काम करतो. किंवा एखादा पेशंट आपल्याकडे आला तर त्याला आपण ICUतून कधी घरी पाठवणार किंवा कधी त्याला बाहेर काढणार या हिशोबाने आपलं काम चालू असतं. पण जर मनुष्यबळ कमी आहे किंवा जर सेवा सुविधा आपल्याला प्रॉपर भेटत नाही तर त्यावेळी आपलं नाईलाजाने आपल्याला ते बघावं लागतं आणि त्या खरं सांगतो आपल्या डोळ्याने हे अजिबात बघत नाही. तुम्ही रुग्णांना कशा पद्धतीने म्हणजे ते मानसिकदृष्ट्या कसं ट्रीट करता? कोरोना पेशंट आधी पॉझिटिव्हच आहे याच्याने ते घाबरलेले असतात. मग त्याप्रमाणे आपण आधी नर्सेस आहोत तर त्याप्रमाणे आधी त्यांना धीर देणे हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे त्यांना आधी आम्ही तुमच्यासाठी आहोत हे पहिलं आम्ही त्यांना सांगतो. त्यांना ही शुअरिटी देतो की तुम्हाला कितीही झालं तरी आम्ही व्यवस्थित करूनच पाठवणार आहोत. मग त्यासाठी तुम्हाला घाबरायची काही गरज नाही. तुमचे नातेवाईक आहेत त्यांना आम्ही कंटिन्युअस कॉल करून त्यांना तुमच्याबद्दल पूर्ण परिस्थिती एक्सप्लेन करतो की तुमची परिस्थिती कशी आहे. त्यामुळे ते नातेवाईक पण तेवढ्या धीराने आम्हाला सपोर्ट करतात आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना म्हणजे पॉझिटिव्ह थिंक देण्याचा हे करतो की तुमचे पेशंट आहेत आणि ते बरे होऊनच इथून जाणार. ही शुअरिटी आम्ही त्यांना देतो. तर केवळ शारीरिकच नाही तर मानसिक उपचार देखील हे सगळे नर्सेस करत असतात. PPE किट घालून तुम्ही तासनतास कोरोना वॉर्डमध्ये असतात. कसा अनुभव असतो, किती वेदनादायी असतं ते सगळं? खूप हॉट फॉर्म करतं आणि त्या रिस्ट्रिक्शन आहे की आपण मास्क काढून पाणी वगैरे पिऊ शकत नाही. तर मोस्टली 6 to 8 hours आम्हाला विदाऊट पाणी, विदाऊट हवा सगळं पूर्ण हॉट फॉर्म फील करतं. आपण तर बघितलं तर कित्येक तास PPE किट घालून हे नर्सेस काम करतात. त्यांना वॉशरूमला देखील जाता येत नाही अशी अवस्था असते, मात्र तरीही ते आपलं कर्तव्य बजावत असतात. कोरोनाचा जो सुरुवातीचा काळ होता, कोरोना सगळ्यांसाठीच नवा होता, तुमच्यासाठी देखील नवा होता. सुरुवातीचा अनुभव कसा होता? सुरुवातीला तुम्ही काय अनुभव आले तुम्हाला सुरुवातीला? ट्रॅव्हलिंग, मेन ट्रेन सगळ्या बंद होत्या त्यामुळे ट्रॅव्हलिंग खूप डिफिकल्टी, बसमधून एकदम चेंगर टाईप यावं लागत होतं. प्लस मेन स्टॉपलाच बस थांबत होती. परत रिस्ट्रिक्शन एवढेच घेणार, तसं ट्रॅव्हलिंग. नंतर आपण आल्या एरियामध्ये प्लस हॉस्पिटलमधून येते त्यामुळे रिस्ट्रिक्शन, ही हॉस्पिटलमध्ये येते त्यामुळे आपण ह्यांच्याशी थोडं लांबूनच घेतलेलं संवाद चांगला आहे. असं भरपूर म्हणजे काय परिस्थितीला भरपूर फेस जावं लागत होतं. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये समाजानेही त्यांना एक प्रकारे वाईट टाकलं होतं किंवा चुकीची वागणूक त्यांना दिली जात होती. आपण जर बघितलं तर काही सोसायट्यांमध्ये नर्सेसला प्रवेश दिला नाही, भाड्याच्या जागा असतील त्यांना सोडून द्यायला सांगितलं. असा कधी तुम्हाला किंवा तुमच्या कलिगला अनुभव आला आहे का? आम्हाला तर घरी जाण्याचं खूप जाण्याची इच्छा असायची, पण ते घरातून असं समजायचं की आजूबाजूवाले बोलतात की ही कोविड ड्युटी करते, हिला इन्फेक्शन वगैरे असू शकतं, त्यामुळे आम्ही घरी जाणं तर बंदच केलं होतं. अच्छा,
मग आता तुम्हाला तशा पद्धतीने वागणूक मिळते का अजूनही? अजूनही आता तर भेटत नाही आहे, कारण आता ही जे सेकंड लाट चालली त्याच्यामध्ये तर पेशंट खूप वाढलेत. अजून आम्हाला पण आता खूपच भीती वाटते घरी जाणं. आम्हाला पण खूप घरी जायची इच्छा आहे. काय काय आव्हानांना तुम्ही फेस केलं? पेशंटच्या रिलेटिव्हना म्हणजे त्यांना वाटते की पेशंट आपला बरा होईल की नाही. मग त्यांना म्हणजे त्यांना आन्सर देताना किंवा हे कोरोनाची परिस्थिती आता कधी म्हणजे संपणार आहे आणि कधी कमी होणार आहे. परत त्यांना ट्रॅव्हलिंग करता येत नाही आहे. परत कोणाच्या म्हणजे घरी खूप काही प्रॉब्लेम आहेत आणि हॉस्पिटलमध्ये पण PPE किट वगैरे त्याचं सगळंच आपल्याला प्रॉब्लेम होतो. इथे आल्यावर पेशंटचे जे नातेवाईक असतात त्यांच्याकडनं तुम्हाला कधी काही वाईट अनुभव आलेला आहे का, किंवा तुमच्या कलिग्सला काही वाईट अनुभव आलेला आहे का? वाईट अनुभव असं म्हणता येणार नाही, कारण ते त्यांचा पेशंटची केअर घेणारच. त्यामुळे आम्ही त्याला वाईट अनुभव असा एक्सेप्ट नाही करत, कारण त्यांचे कोणीतरी पेशंट येतात, रिलेटिव्ह येतात, मग ते त्यांच्याकडून हे अपेक्षित आहेच. ते एकटे येतात आणि बऱ्याच वेळेस आम्हाला फोन पिकअप करायला टाईम नाही भेटत, मग त्यामुळे ते थोडंसं इरिटेट होतात. तर आम्ही त्याला वाईट अनुभव असा एक्सेप्ट नाही करू शकत. मी 1 वर्ष झालं मी घरी गेलो नाही आणि अशी परिस्थिती की मी काम करतोय पण माझी बहीण पण पॉझिटिव्ह आहे, ती पण ॲडमिट आहे. तुम्हाला माहीत नाही की आम्ही कोणत्या मेंटल स्ट्रेसमध्ये आणि इमोशनमध्ये काम करायला लागलो. खरोखर ती PPE किट कॉलनी मी माझी हाईट असल्यामुळे पण एकदा PPE किट बसत नाही, तर पण मी ती माझं कर्तव्य आहे की रुग्णांना सेवा देणं. जसं देवानं रुग्णांची सेवा केली, जसे आंधळ्यांना त्यांनी बरं केलं, तसं आपलं पण कर्तव्य आहे की आपण पण त्या मार्गावर चालावं जसं आपल्याला देव सांगतोय. खरोखरच एकदा वाईट वाटते की पेशंटची सिरियस कंडिशन असते आणि त्यांच्या नातेवाईकांना भेटता येत नाही. खरोखर ते मनाला खूप त्रासदायक आहे. पॉजिटिव नहीं आना करके मैं अभी तक घर पे गया नहीं, क्योंकि घर पे गया तो फिर मेरे घर वालों को पॉजिटिव होने का चांसेस है, क्योंकि वो बूढ़े हैं. और घर पे भी मतलब कोई नहीं रहता देखने के लिए, जो कुछ भी मुझे देखना पड़ता है. अभी वो उनका काम पे भी जाते थे, वो काम भी उनका बंद हो गया है. तो मैं यहाँ पैसे कमाता हूँ, घर पे पहुँचाना पड़ता. तो ऐसे सिचुएशन में जैसे कि घर पे जाना ज़रूरी नहीं समझा और पेशेंट का सेवा करना ये ज़रूरी समझ के मैं यहीं पे रहने लगा. आज भी घर वाले बोलते हैं काम छोड़ दे, यहाँ पे हमारे साथ में आके रह जा, बट नहीं, मुझे यहाँ पे रहना है, सेवा करना है और जो भी है सिचुएशन को हैंडल करके आगे भेजना है. इस सिचुएशन में मैं तर आपण बघितलं वर्ष 2-2 वर्ष झालेत, काही नर्स आहेत किंवा काही ब्रदर्स आहेत ते आपल्या घरी जाऊ शकलेले नाही आहेत, आपल्या आईवडिलांना भेटूही शकले नाही आहेत. या संपूर्ण कार्यकाळामध्ये तुमचे काही कलिग्स असतील त्या पॉझिटिव्ह आल्या असतील, अगदी 2-3 जणी शिल्लक राहिल्या असेल, तर किती कामाचा ताण येतो, असं कधी मधल्या काळामध्ये घडलंच असेल? आत्ताची जी सिच्युएशन आहे खूपच कठीण सिच्युएशन चालू आहे. अशा सिच्युएशनमध्ये घरातलेही खूप जण पॉझिटिव्ह येत आहेत. त्यासाठी आम्ही खूप ट्राय करतो की आम्ही घरी नाही जाऊ शकत. म्हणजे खूप असं वाटत आहे की खूप घरी जावं, आपल्या फॅमिलीसोबत भेटावं, बोलावं, पण असं नाही करू शकत कारण तेही इन्फेक्ट होऊ शकतात. घरामध्ये जाताना पण आम्हाला प्रत्येक वेळी भीती वाटते की आमच्यामुळे आमच्या घरातील जणांना काहीही इन्फेक्शन होण्याचे चान्सेस होऊ नयेत. म्हणून आम्हाला स्वतःलाच वेगळं राहण्याचा प्रयत्न करतोय की आम्हाला म्हणजे असं जवळ जरी आमची मुलं आली तरी आम्हाला असं वाटतं की माझ्यामुळे माझ्या मुलाला त्रास होऊ नये किंवा माझ्यामुळे माझ्या घरामध्ये जे सासू सासरे आहेत, ओल्ड आहेत, त्यांना लगेच इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून आम्हाला जेवढी प्रिकॉशन्स आम्ही घेऊ शकतो तेवढे आम्ही म्हणजे घरी गेल्या दरवाजातूनच सुरुवात होते आमची. फ्रेश करणं, घरात जाऊन लगेच कपडे चेंज करणं, आंघोळ करणं, ह्यापासून नंतर मग तरी पण एवढं सगळं करूनसुद्धा आमच्या मनामध्ये भीती आहे की एवढ्या वातावरणामध्ये सगळेजण घाबरत आहेत. मग आम्ही परिचारिका कोणत्या ह्याच्याने म्हणजे आम्हाला पण असं समजत नाही आहे की सध्याची परिस्थिती काय चालू आहे, की घरी गेल्यावर आमच्यावर पण म्हणजे आम्हाला पण हे इन्फेक्शन झालं असेल, साधा खोकला वगैरे आमच्या घरात जरी आला तरी आम्हाला असं वाटतं की काय आमच्यामुळे माझ्या घरातल्यांना काही त्रास झाला आहे किंवा म्हणजे आम्हाला ही जी भीती आहे ती आमच्या कंटिन्युअसमध्ये राहिलेली आहे. एकंदरच आपण जर वैद्यकीय व्यवस्थेत बघितली ते पाहिल्यावर तुमच्या मनात काय असं हतबल व्हायला होतं की बाहेर आता रेमडेसिवीर मिळत नाही आहे, पेशंटला टॅबलेट्स मिळत नाही आहेत आणि ते बाहेर पेशंट आम्ही मेडिकलमध्ये म्हणजे हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे त्यांना ते विचारतात की तुमच्या हॉस्पिटलला रेमडेसिवीर मिळतं का. मग ते आपण देऊ शकत नाही, बाहेर देऊ शकत नाही किंवा आपण त्यांना सपोर्ट करू शकत नाही, ह्याचा थोडंसं खंत वाटतं.
असं थकल्यासारखं होत नाही? तुमचं मन थकलं आहे आता, इथनं बाहेर यावं, काहीतरी एक रिफ्रेशमेंट व्हावी, त्यासाठी काहीतरी करावं असं येतं का मनात? हो, असं भरपूर वाटतं, कारण का आता जवळजवळ 2 वर्ष होत आलीच आहेत, तरी पण हा कोरोना काही जायचं नाव घेतच नाही आहे. आणि कंटिन्यू शिफ्ट, सगळ्यांना वर्क फ्रॉम होम, असं वाटतं आपल्याला पण काहीतरी थोडे तरी रेस्ट मिळावी. वीक ऑफ मिळतो, पण तरी पण त्याच्यामध्ये सगळं आपलं घरची कामं प्लस असं सगळं होऊन जातं. त्यामुळे असं हॉस्पिटलचा स्ट्रेस प्लस आपण घरी इन्फेक्शन घेऊन जाणार नाही ना ह्याची भीती, आपल्याला इन्फेक्शन होणार नाही ना याची भीती, असं सगळा स्ट्रेस, परत घरचे सगळेच आपल्या जवळ नाही आहेत, थोडे गावाला, असं थोडे सगळा स्ट्रेस घेऊन आपण म्हणजे जगतच आहोत असं वाटतंय. संपतच नाही आहे, चालतच आहोत, रस्ता संपत नाही असं वाटत आहे. तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह आला होता, तुम्ही ॲडमिट होतात, तेव्हाचा अनुभव कसा होता? ॲक्च्युली त्यावेळी कोविड सिच्युएशन एवढी बेकार होती की काय काय लोकांना बेड मिळत नव्हते. त्यावेळी मला एवढी भीती नव्हती, कारण का मी हॉस्पिटलमध्ये काम करते, काहीतरी मला बेड म्हणजे मॅनेजमेंट आपल्याला ॲडमिट करून घेणार आणि ट्रीटमेंट चालू होणार. तसं मला ॲडमिट करून घेतलं. त्याच्यानंतर भरपूर लोक पॉझिटिव्ह येत होते स्टाफमध्ये, त्यामुळे स्टाफ शॉर्टेज होतं. माझ्या समोरच्याच बेडवरती एक पेशंट क्रॅश झाला, तर स्टाफ शॉर्टेज असल्यामुळे कोड ब्लू अनाऊन्स करून त्यांना ICUमध्ये शिफ्ट करेपर्यंत म्हणजे मी ॲक्टिव्ह नर्स कसं जागा होतं तशा प्रकारे माझ्या म्हणजे झालं. आणि मग पेशंटला शिफ्ट केलं ICUमध्ये. म्हणजे तुम्ही स्वतः पेशंट असून सुद्धा असं म्हणजे त्यावेळी वाटलं नाही की हां मी पेशंट आहे, मी असं नाही करायला पाहिजे किंवा मी पॉझिटिव्ह आहे, हे काहीच नाही. म्हणजे नर्समध्ये तेवढी हे जागृत होते त्यावेळी की म्हणजे असा विचार करत नाही जगाचा की मी नर्स असून मी असं करू शकत नाही, तसं करू शकत नाही, मग तो पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो. जेव्हा पेशंटला बेड नसतो भेटतो, पेशंटला ICUसाठी बेड हवा असतो, तेव्हा पेशंटला बेड खरंच खूप वाईट वाटतं. आपण एवढं करू तरी आम्ही खूप प्रयत्न करतो. जर नाही आपल्याकडे अवेलेबल झालं तर आम्ही त्या पेशंटला दुसऱ्या हॉस्पिटल आम्ही स्वतः ट्राय करत असतो दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यासाठी. खूप वाईट वाटतं म्हणजे जेव्हा बेड नाही भेटत तेव्हा. या आधीच्या कार्यकाळामध्ये कधी तुम्ही अशा पद्धतीचं प्रशिक्षण घेतलेलं का? अशा पद्धतीचं परीक्षण आपण कधीच नव्हतं घेतलं, कारण अशी एक महामारी येऊन आणि एकदम सगळं पूर्ण वर्ल्ड सफर होईल असं कधीच आपल्याला वाटलं नव्हतं. त्यांच्यापूर्वी पण कधी झालं नव्हतं. आणि यावेळी पण आपल्याला पहिले सुरुवातीला, कारण करोना नवीन असताना आपल्याला काही माहीत नव्हतं किंवा आपल्याला कसं त्या प्रोटेक्शन घ्यायचं किंवा काय आपण कसे किट्स आपण आपलं वापरायचे किंवा कोणकोणते मेजर्स घ्यायचे हे काहीच माहीत नव्हतं त्यावेळी, कारण पोलवरती ब्लँक होतं. मग त्यावेळी आपण जसे आपल्याला अपडेट्स येत गेले त्या जसे आपण एक गोष्ट आपल्याला ॲड करत जाऊन मग आपल्याला स्वतःला अपडेट ठेवून ते गोष्टी पुढे आपल्या प्रॅक्टिसमध्ये आणल्या. त्याच्यामुळे पहिल्या सुरुवातीच्या काळापासून तर आताची परिस्थितीनुसार आपण बेटर आहे, कारण आपल्याला किमान माहीत तरी आहे की आपण कुठले प्रोटेक्शन घेऊ शकतो, काय आपल्याला काय करू शकतो आणि आपल्याला अजून किती काय हे करायला पाहिजे, किती प्रोटेक्शन घ्यायला पाहिजे किंवा कशाप्रकारे पेशंटला हँडल करताना कशाप्रकारे हँडल केला पाहिजे. त्यानुसार हे सुरुवातीच्या काळामध्ये खूप चॅलेंज होतं. जेव्हा कोरोना आला होता, आम्ही आता 1 वर्ष ड्युटी करतोय कोरोनामध्ये, आम्ही पण खूप थकलो आहे, आम्हाला पण घरी जायचं आहे, थोडासा आराम करायचा आहे. तिसऱ्या लाटेसाठी तुम्ही किती सज्ज आहात, समर्थ आहात? तिसरी लाट येणार आहे हे ऐकूनच आधी आम्हाला सगळ्यांना भीती वाटते आहे. लहान मुलांच्या बाबतीमध्ये जर तुम्ही विचार केला तर लहान मुलं आता सध्यामध्ये आपली सरकारने तर शाळा पूर्णतः बंद केलेल्या आहेत आणि लहान मुलांचे जे पालक आहेत घरी त्यांनी पण मुलांना म्हणजे त्यांना कितीही खेळायची इच्छा असेल तरी पण मुलं खाली जात नाही आहेत. म्हणजे पालक घरी असतात, काही जण घरी आहेत ज्यांना वर्क फ्रॉम होम आहे, ते त्यांना मुलांना त्यांच्याकडे राहून त्यांच्याकडनं गेम खेळून त्यांना म्हणजे एंटरटेन करतायत. म्हणजे सध्याची अशी स्थिती आहे की तिसरी लाट येणार आहे असं म्हटलं जात आहे, पण ती किती म्हणजे पॉझिटिव्ह आहे ते आम्हाला अजून त्याचा आढावा आलेला नाही आहे. त्यामुळे आम्ही आमचं परिचारिका असताना आम्ही आमच्या मुलांची काळजी घेऊ आणि दुसऱ्यांना पण आम्ही हेच सांगू की आपल्या मुलांना तुम्ही सगळ्यांना जपलं पाहिजे आणि जरी कितीही प्रयत्न केला कोणीही पण करोना जरी आला तरी आम्ही त्याला फाईट नक्कीच करणार. खऱ्या अर्थाने हे देवदूत आहेत, कारण कोरोनासारख्या लढाईमध्ये सर्वात पुढे येऊन त्या लढा देत आहेत आणि त्याचमुळे त्यांचे नातेवाईक सुरक्षित राहोत, याचबरोबर त्यांच्या हातून अखंड सेवा हो आणि अनेकांचे जीव त्यांच्या हातून वाचावेत, अशीच आजच्या इंटरनॅशनल नर्स डे निमित्त आपण प्रार्थना करूयात.